सांगली जिल्ह्यामध्ये ऋतुजा पाटील राजगे या महिलेने केलेली आत्महत्या, त्यानंतर वेगवेगळी विधानं विधानसभेच्या सदस्यांनी तिथं जाऊन करणं, त्यातनं एक असंतोष निर्माण होणं आणि हजारोच्या संख्येनं ख्रिस्ती बांधव आज या ठिकाणी महाराष्ट्रातनं आझाद मैदानात गोळा झालेले आहेत. त्या सर्व ख्रिस्ती बांधवांना, धर्मगुरूंना त्यांच्या भीती वाटते. भीती कशामुळे पसरली? भीती कशामुळे पसरली? यांचा सैराट करून टाका. कोणाचा? रेव्हरंड फादर, जे पादऱ्यांचा शब्द पादरी होता. त्याच्यामुळे आज तिथे काही निवडक माणसं नाही आली आहेत. उभ्या महाराष्ट्रातला ख्रिश्चन समाज एकत्र झालाय, भयभीत झालेले आहेत. अध्यक्ष महोदय, भयभीत तर आमची लोक पण झालेली आहेत. अध्यक्ष महोदय, हा उत्तर विषय दिलंय असा नाहीये सैराट कोण बोललं, पादरी कोण बोललं, याच्या मागं बोलण्याच्या भावना काय त्या तर तुमच्यापर्यंत आल्या पाहिजेत. सोनई पोलीस स्टेशनमध्ये नगरला 10 वर्षाच्या 2 मुलींवर या लोकांनी अत्याचार केले. त्याचे व्हिडिओ आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यावेळेस या सभागृहामध्ये या पादऱ्यांसंदर्भात कोण का बोललं नाही?